हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजचा जो प्रॉब्लेम आहे तो एक्सरसाइज नंबर 2.3 मधून थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे. त्याचसोबत आपल्याला पेज नंबर 63 वरचं फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आणि पेज नंबर 64 वरचं 8 नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा याच पद्धतीने विचारल्या गेलेल्या सेम मेथड आहे. ओके, त्यामुळे या प्रॉब्लेमला व्यवस्थित समजून घ्या. त्याचसोबत हे जे थेरॉटिकल प्रॉब्लेम्स असतात हे रिडक्शन मेथडनी सॉल्व्ह करतो. रिडक्शन मेथडनी सोपी जातात. ओके, कारण अप्पर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आपण रिडक्शन मेथड मध्ये करत असतो, परंतु रिडक्शन मेथड ही सिलेबस मधून रिमूव्ह झालेली आहे. ओके, मग आता तसं जर असेल तर ऍक्च्युअली हा प्रॉब्लेम बोर्डाच्या परीक्षेत यायला नको, परंतु आपल्याला कन्फर्मेशन नाही, कारण हे जे प्रॉब्लेम्स आहे हे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. म्हणून आपण त्या मेथडनी करतोय, रिडक्शन मेथडनी नाही. ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय दिलेला आहे ते लक्षात घ्या. The cost of 4 pencil, 3 pen and 2 eraser is ₹60. त्यानंतर the cost of 2 pencil, 4 pen and 6 eraser is ₹90. Whereas the cost of 6 pencil, 2 pen and 3 eraser is ₹70. Find the cost of each atom by using matrices. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सर्वांना, की इथे तुम्हाला जे दिलेलं आहे यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे हे आपल्याला लास्ट स्टेटमेंट मध्ये दिसते. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच ॲटम, म्हणजे जे काही आपल्याला ॲटम्स दिलेले आहे त्या प्रत्येकाची कॉस्ट काढायची. ॲटम्स कुठले आहे? पेन्सिल, पेन आणि इरेझर. आणि म्हणून कन्सिडर करायला पाहिजे की एका पेनाची किंमत, एका पेन्सिलची किंमत आणि एका इरेझरची किंमत. तर लेट कॉस्ट ऑफ अ पेन, पहिले पेन्सिल घेतो आहे, पेन्सिल, त्यानंतर पेन and eraser B rupees X, rupees Y and rupees Z respectively. लक्षात घ्या यामध्ये काय केलेलं आहे. द कॉस्ट ऑफ अ पेन्सिल, एका पेन्सिलची किंमत, पेनाची किंमत आणि इरेझरची किंमत आपण X, Y आणि Z रुपीज घेतलेली आहे. And so according to the given condition, according to the given condition condition काय आहे? the cost of 4 pencil, एका पेन्सिलची किंमत जर x रुपीज आहे तर 4 पेन्सिलची किंमत झालेली आहे 4x. एका पेनाची किंमत जर y रुपीज आहे तर 3 पेनची किंमत झालेली आहे 3y. एका इरेझरची किंमत जर Z रुपीज आहे, कॉस्ट जर Z रुपीज आहे तर 2 इरेझरची किंमत झालेली आहे 2Z and that is equals to 60. This is the equation number first. आता लक्षात घ्या यामध्ये जर काही कॉमन निघत असेल तर काढा, नाहीतर राहू द्या. त्यानंतर सेकंड, the cost of 2 pencil, the cost of 2 pencil, so 2x. The cost of 4 pen, that is 4y, and the cost of 6 eraser, that is 6z, is equals to ₹90. आता या प्रत्येकामध्ये आपल्याला 2 कॉमन दिसतोय, and so x plus 2y plus 5z is equals to 45. हा झालेला याला 2 ने डिवाइड करू. त्यानंतर whereas the cost of 6 pencil म्हणजे 6x, the cost of 2 pen, that is 2y, and the cost of 3 eraser, that is 3z, is equals to 70. तर अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन्स तयार केलेले आहेत. ओके, आणि हे इक्वेशन्स तयार झाल्यानंतर आता आपल्याला करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन पाहिजे आहे. सो करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन इज, मॅट्रिक्स इक्वेशन इज, करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन काय होणार? दॅट इज 6
पहिला तर आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स लिहितोय 4 3 2 4 3 2. त्यानंतर सेकंड 1 2 3 आणि थर्ड आहे 6 2 आणि 3. इनटू इथे झालेला आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स दॅट इज एक्स वाय आणि झेड. आणि त्यानंतर आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स दॅट इज 60 45 अँड 70. तर हे झालेलं आहे कोएफिशियंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स अँड कॉन्स्टंट मॅट्रिक्स. ओके. तर आता लक्षात घ्या, मला इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचं आहे. म्हणजेच हा मॅट्रिक्स या व्हेरिएबल मॅट्रिक्सच्या प्री मल्टिपल आहे, म्हणजे सुरुवातीला आलेला आहे. आणि असं जर असेल तर यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतो. मग रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला 1 बनवतो आहे, त्यानंतर 0, त्यानंतर 0, इथे परत 1, इथे 0 1 0 0 अँड 0. या पद्धतीने आपण ब्लॉक डायग्राम घेत असतो. मग आता असं जर असेल तर इथे मला किती पाहिजे 1. मग मी या दोघांची काय करणार, इंटरचेंज. सो बाय R1 इंटरचेंज R2. R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज आपण करतो आहे. अँड सो, आणि म्हणून इथे काय होईल 1 2 3 4 3 2 आणि 6 2 3. त्यानंतर हा XYZ ऍज इट इज. आणि राईट हँड साइडला आपल्याला परत R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज करायचं आहे. सो 45 60 आणि 70. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 1 2 3 4 3 2 6 2 3 XYZ आणि 45 60 आणि 70 आलेला आहे. यामध्ये आपण इंटरचेंज केलेला होता, बरोबर आहे. आता आपल्याला इथे किती पाहिजे 0 आणि इथे सुद्धा 0 पाहिजे आहे. म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस आपण ह्या दोन्ही प्रोसिजर करू शकतो. R2 बाय R2 चेंजेस R2 मायनस, इथे जर मला 0 बनवायचा असेल तर मी याला 4 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजेच 4 टाइम्स R1, म्हणजेच 4 मायनस 4 दॅट बिकम 0. आणि त्याच सोबत R3 मध्ये सुद्धा चेंज करतो आहे. तर R3 इज 6 आणि याला जर मी 6 ने मल्टिप्लाय केला तर 6 1 6 6 minus 6 that becomes 0. R3 minus 6 times R1. बरोबर आहे. and that's why इथे काय होणार 1 2 3 परत यामध्ये x y z आणि इथे झालेला आहे 45. आणि आता आपल्याला इथे चेंज करायचं आहे. R2 minus 4 minus 4 that becomes 0. 3 minus 8, लक्षात घ्या 3 minus 8, 3 minus 8 that is minus 5. R2 is 2 minus 12 that is minus 10. बरोबर आहे. त्यानंतर 6 minus 6 that becomes 0. 2 minus 12 that is minus 10. 3 minus 18 that is minus 15. 3 minus 18 that is minus 15. R2 minus 4 times R1. R2 is 60 minus 45. 60 minus 45 लक्षात घ्या. आता 45 ला कशाने मल्टिप्लाय केलाय 4 ने, म्हणजे 180. बरोबर आहे. सो 60 minus 180 that is minus 120. 60 minus 180 कारण 45 4s are 180 होता, that is equals to minus 120. त्यानंतर 70 minus 6 into 45. 6 into 45 किती होतात तर लक्षात घ्या 6 5s are 33, 6 4s are 24 plus 3 27, म्हणजेच की त्याला -200. क्लियर. तर या पद्धतीने आपण करतोय. त्यानंतर इथे आपल्याला 1 पाहिजे. 1 जर पाहिजे असेल तर मी याचा यूज करतो आहे, परंतु याचा यूज केल्यानंतर आपल्याला भेटत नाही. मग त्यासाठी मी काय करतो, याला 5 ने डिवाइड करून टाकतोय. सो बाय R2 चेंजेस, R2 ला कशा पद्धतीने चेंज केला आहे तर -1/5 ने.
कशाने? -1/5 ने. म्हणजेच 1 2 3 -5 ने जर याला डिवाइड केला आहे तर 0 1 आणि 2 झालेला आहे. त्यानंतर इथे 0 -10 -15, त्यानंतर इकडे x y आणि z, आणि त्यानंतर इथे काय झालेलं असेल तर लक्षात घ्या 45 याला कशाने डिवाइड केला आहे? -5 ने. सो मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस 5. किती जर 120 होतात तर तुम्हाला माहित आहे दॅट इज 5 2 जार 10 आणि 5 4 जार म्हणजे 24. त्यानंतर -200 हा ऍज इट इज, ठीक आहे, कारण R2 मध्ये चेंज केलेला होता. त्यानंतर आपण काय करतो आहे? 1 झाल्यानंतर इथे किती बनवायचं आहे? 0. म्हणजेच मी या 1 चा यूज करणार, आणि या 1 चा जर यूज करायचा असेल तर मग R3 चेंजेस, R3 ला आपल्याला चेंज करायचं आहे म्हणजेच बाय R3 आणि हा झालेला याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 10 ने. म्हणजेच प्लस 10 टाइम्स R2. R3 प्लस 10 टाइम्स R2. म्हणजेच आता इथे काय काय होणार? व्यवस्थित लक्ष द्या. कोणाला चेंज करतोय? R3 ला. कशा पद्धतीने? R3 प्लस 10 टाइम्स R2. सो R1 आणि R2 ऍज इट इज ठेवा, म्हणजेच 1 2 3, त्यानंतर 0 1 आणि 2, बरोबर. त्याच्यानंतर इकडे XY झेड, या XY झेड मध्ये चेंज कुठेही करू नका, आणि त्याच्यानंतर 45 आणि 24 या पद्धतीने आता R3 मध्ये चेंज करायचं आहे. हा तर 0 आहेच. त्याच्यानंतर इथे काय झालेलं आहे? 0. त्यानंतर इकडे काय झालेलं आहे? दॅट इज R3 इज -15, R3 इज -15 आणि प्लस काय झालेलं आहे? 20. -15 प्लस 20 दॅट इज इक्वल्स टू 5. त्यानंतर -200 आणि प्लस झालेला आहे 240 म्हणजेच 40. क्लियर? तर या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला 1 बनवायचं आहे. हा जर 1 बनवायचा असेल तर सरळ सरळ 5 ने त्याला डिवाइड करा, म्हणजेच बाय R3 चेंजेस 1/5 टाइम्स R. बरोबर. या R3 ला चेंज केलं कशाने? मल्टिप्लाय करून 1/5 ने. अँड सो 1 2 3 0 1 2 0 0 1 XY Z, आणि त्यानंतर 45 24, आणि याला 5 ने जर डिवाइड केलं तर इथे किती झालेलं आहे? 8. क्लियर? आता या जागेवरती 0 पाहिजे आहे, इथे सुद्धा 0 पाहिजे आहे, म्हणजेच मी कोणाचा यूज करायला पाहिजे? तर या 1 चा यूज करायला पाहिजे. R1 ला चेंज करतो आहे बाय R1 चेंजेस R1 -3 टाइम्स R3, कारण या R3 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 - 3 होईल. अँड सेकंड नंबर R2 -2 टाइम्स R3. ओके. तर आता इथे काय होणार सांगा? दॅट इज R1 ला चेंज करतोय म्हणजे याच्यावरती कुठेही याचा इफेक्ट होणार नाही. सो 1 2 आणि इथे झालेला आहे 0. त्याच्यानंतर 0 1 आणि हा परत झालेला आहे 0 0 0 1, इकडे झालेला आहे XY आणि Z, आणि इकडे काय होणार? तर दॅट इज 45 -24. लक्षात घ्या R1 ला चेंज करतोय. 45 - 8 3 24 म्हणजेच किती आला? 21. सो 21. R2 चेंजेस 24 - 16, 24 - 16 दॅट इज 8. बरोबर. आणि त्यानंतर हा 8 ऍज इट इज ठेवतो आहे. आता लक्षात घ्या इथे आपल्याला 2 च्या जागेवरती 0 पाहिजे, म्हणजेच मी या 1 चा यूज करणार. अँड सो बाय R1 चेंजेस R1 -2 टाइम्स R2. या R1 ला चेंज करायचं आहे 2 टाइम्स R2 ने. अँड सो 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1 XY Z, आणि त्यानंतर इकडे काय झालेलं आहे? तर दॅट इज R1 इज 21 -16 दॅट इज इक्वल्स टू 5. त्यानंतर 8 आणि त्यानंतर 8.
तर आता जो इथे मॅट्रिक्स मिळालेला आहे दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो I इंटू एक्स वाय झेड इज इक्वल्स टू 5 8 8. बरोबर आहे. I into any matrix is that matrix. So x y z is equals to 5 8 8. बरोबर. कारण identity matrix into any matrix, answer is that matrix. So on equating both the matrix, जर दोन्ही मॅट्रिक्स आपण इक्वेट केलेत तर x ची व्हॅल्यू झालेली आहे 5, y ची व्हॅल्यू झालेली आहे 8 आणि z ची व्हॅल्यू झालेली आहे परत 8 अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपला आन्सर. तर आता लक्षात घ्या ह्या झाल्या x y आणि z च्या व्हॅल्यूज. कोणाच्या x y आणि z च्या? आपल्याला त्यांनी कॉस्ट ऑफ ईच ॲटम म्हटलेलं होतं. सो कॉस्ट ऑफ पेन्सिल पहिले आहे, त्यानंतर पेन अँड इरेझर अँड काय आहे परत इरेझर आहे, इज रुपीज पहिला आहे 5 रुपीज 8 अँड रुपीज 8 रिस्पेक्टिव्हली. अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आपलं आन्सर. तर लक्षात घ्या यामध्ये आपण इथे आल्यानंतर लगेचच काय केलं असतं, x प्लस 2y प्लस 3z रिडक्शन मेथड नुसार इज इक्वल्स टू 45 एक इक्वेशन दिलं असतं. y प्लस 2z इज इक्वल्स टू 24 दुसरं इक्वेशन दिलं असतं आणि 5z इज इक्वल्स टू 40 हे तिसरं इक्वेशन दिलं असतं. म्हणजे z ची पटकन व्हॅल्यूज मिळाली असती. ती z ची व्हॅल्यू इथे पुटअप केली तर y ची व्हॅल्यू भेटली असती आणि z आणि y ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुटअप केली असती तर x ची व्हॅल्यू भेटली असती. तर ती झाली रिडक्शन मेथड. आपल्याला आता रिडक्शन मेथड नाही म्हणून कुठलीही रिस्क न उचलता आपण काय केलेलं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्सने त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवलं आणि मग व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. त्यानंतर 4th नंबरचा प्रॉब्लेम एक्सरसाइज नंबर 2.3 याच प्रॉब्लेम वर डिपेंड असणारे पेज नंबर 63 वरती 3rd आणि 5th नंबरचा प्रॉब्लेम आणि पेज नंबर 64 असणार 6th नंबरचा प्रॉब्लेम. हे सर्व याच प्रॉब्लेम वरती डिपेंड आहे. आणि परत मी एक वेळ सांगतो आहे की रिडक्शन मेथड तुम्हाला नाही म्हणून आपण रिस्क उचललेली नाही. ठीक आहे. आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार केलेला आहे आणि नंतर मग आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करून मग त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. अथवा रिडक्शन मेथडने जर आपण सॉल्व्ह करतो म्हटलं तर सोपी गेलं असतं, फारच सोपी होतं. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. इफ 3 numbers are added their sum is 2. आता आपल्याला यामध्ये प्रॉब्लेम वाचत बसण्यापेक्षा पहिले लास्ट स्टेटमेंट कडे पाहायचं असते. फाइंड द नंबर्स युजिंग. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, नंबर्स. किती नंबर्स आहेत, 3. आणि म्हणून आपण इथे काय म्हणतोय सोल्युशन मध्ये लेट द रिक्वायर्ड 3 numbers be x, y and z. 3 नंबर्स आपण कोणते कोणते घेतलेले आहे, x, y आणि z असे 3 नंबर्स घेतलेले आहेत. क्लियर. आता असे नंबर्स घेतल्यानंतर कंडिशन्स काय दिलेले आहेत त्या व्यवस्थित आपल्याला अरेंज करायचे अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन्स. According to the given conditions, if 3 numbers are added, जर आपण 3 नंबरची ऍडिशन केली म्हणजे x plus y plus z तर आन्सर किती आहे 2. If 2 times the second number means twice y is subtracted from the sum of the first and third number ची जी सम आहे
त्यामधून जर आपण सेकंड नंबरचा 2 टाइम्स सबट्रॅक्ट केला तर आन्सर किती येते 8. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय करतो म्हटलं तर x - 2y + z = 8 and this is equation number 2. If 3 times the first number, 3 times the first number which is 3x is added to the second and third number, is added to the second and third number, we get 4. तुम्हाला किती भेटणार 4. And so 3x plus y plus z is equals to 4. तर या पद्धतीने आपण इथे 3 इक्वेशन्स तयार केलेले आहेत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 इक्वेशन्स तयार केलेले आहेत. ओके. आणि हे 3 इक्वेशन झाल्यानंतर यांना आपल्याला सायमल्टेनियस मॅट्रिसेस मेथडनी सॉल्व करायचं आहे. सो करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन, corresponding matrix equation is matrix equation काय बनेल तर that is coefficient matrix. so 1 1 1 त्यानंतर 1 - 2 1 1 - 2 1 आणि त्यानंतर 3 1 1 3 1 1 into x y z आणि is equals to आहे 284 284. या पद्धतीने आपण घेतलेला आहे. तर हे झालेलं आहे करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन. आता यामध्ये हा जो मॅट्रिक्स ज्याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करायचा आहे तो प्री मल्टिपल आहे आणि म्हणून यामध्ये आपण काय करतो आहे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे 1 त्यानंतर 0 त्यानंतर 0 त्यानंतर इथे 1 इथे 0 इथे 1 1 0 0 आणि 0 या पद्धतीने आपण तयार करत असतो. हा झालेला आहे रो ट्रान्सफॉर्मेशनचा वे. सो इथे जर 1 पाहिजे आहे तो ऑलरेडी आहे. मला इथे 0 आणि इथे 0 बनवायचा आहे. मग R2 ला चेंज करतो आहे R2 - R1 आणि परत R3 ला चेंज करतो आहे R3 - 3 टाइम्स R1. R2 ला चेंज केलं R2 - R1 ने, R3 ला चेंज केलं R3 - 3 टाइम्स R1 ने. म्हणजेच यामध्ये आता काय आहे 1 1 1 1 - 1 that becomes 0 -2 - 1 that is -3 and 1 - 1 that becomes again 0. त्यानंतर 3 - 3 0 1 - 3 that is -2 and 1 - 3 that is -2. बरोबर आहे into x y z is equals to R1 is 2 R2 is 8 - 2 that is 6. त्यानंतर R3 is 4 - 6 that is -2 4 - 6 that is -2. त्यानंतर इथे आपल्याला 1 पाहिजे आहे. 1 जर पाहिजे असेल तर मी याचा यूज करू शकतो कारण हा 0 याला बिघडवणार नाही. आणि म्हणून बाय R2 चेंजेस R2 किती आहे -3 आणि -2 जर केला तर -3 -2 म्हणजेच काय झालेलं आहे +2 that is equals to -1. परंतु आपल्याला पॉझिटिव्ह 1 पाहिजे आणि म्हणून मी इथे काय करतोय -R2 म्हणजे हा झाला +3 आणि -2 म्हणजे +R3. -3 मायनस ऑफ मायनस म्हणजे +3 -2 म्हणजेच किती झालं 1. अँड सो 1 1 1 त्यानंतर -R2 that is 0 +R3 म्हणजेच काय झालेलं आहे 0. बरोबर आहे. -R2 that is minus of minus that is plus that is 1. त्याच्यानंतर -R2 म्हणजे 0 +1 that is 1. Oh sorry that is equals to -0 आणि त्यानंतर -2 so -2 0 -2 त्यानंतर इकडे x y आणि z आणि त्यानंतर इथे झालेला आहे 2 कोणाला चेंज करतो आहे R2 ला -6 -2 म्हणजे -8 आणि -2 या पद्धतीने. त्यानंतर इथे आपल्याला 0 बनवायचा आहे. कोणाचा यूज करणार या 1 चा. या 1 चा जर आपण यूज केला तर इथे 0 बनवत असताना
R3 ला चेंज करतो म्हणजे -2 आहे आणि या R2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 -2 + 2 दॅट बिकम 0 आणि म्हणून बाय R3 प्लस 2 टाइम्स R2. R3 ला इथे जर 0 बनवायचा असेल तर मी याला 2 ने मल्टिप्लाय केला आणि त्या दोघांची काय केली आहे ऍडिशन. तर आता इथे काय होणार 1 1 1 त्यानंतर 0 1 आणि त्यानंतर इथे -2 त्यानंतर इथे 0 परत इथे 0 येणार आणि इथे काय झालेलं आहे R3 इज -2 and -4 -2 -4 that is -6 and here x y z त्यानंतर इकडे काय येणार तर that is 2 -8 आणि R3 is -2 आणि -16 that is -18. ओके ब्रॅकेट क्लियर. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला 1 पाहिजे आहे. 1 जर पाहिजे असेल तर त्याने त्यालाच डिवाइड करा, इकडे तिकडे कुठे जाऊ नका. म्हणजेच बाय 1/6 -1/6 टाइम्स R3 -1/6 टाइम्स R3 म्हणजेच इथे काय झालं आहे 1 1 1 त्यानंतर 0 1 -2 त्यानंतर 0 0 1 इंटू एक्स वाय झेड त्यानंतर इकडे काय झालेलं असेल तर दॅट इज 2 -8 आणि त्यानंतर याला जर -6 ने डिवाइड केलं तर 3 झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 0 आणि इथे 0 पाहिजे आहे. इथे जर 0 पाहिजे असेल तर -2 आणि इथे काय केलेलं आहे 1 आहे म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय केला आहे. बाय मी दोन्ही जागेवरती 0 बनवत आहे म्हणजेच काय R1 -R3 आणि दुसरं R1 प्लस 2 टाइम्स R3. ठीक आहे. ओ सॉरी R2 प्लस 2 टाइम्स R3. काय केलं आपण मला इथे 0 पाहिजे इथे 0 पाहिजे आणि यूज कोणाचा करायचा आहे तर यावरचा म्हणजे एकाच वेळेस दोन्ही प्रोसिजर करू शकतो. R1 ला चेंज केलेला आहे R1 -R3 ने आणि R2 ला चेंज केलेला आहे -2 प्लस 2 दॅट बिकम 0 म्हणजेच याचा अर्थ काय झालाय 1 त्यानंतर इथे फरक पडणार नाही इथे 0 होणार त्यानंतर 0 1 आणि इथे परत 0 होत आहे and 0 0 1 into x y z आणि is equals to 2 त्यानंतर 2 -3 that is equals to -1 R2 is -8 plus 6 that is -2 आणि 3. क्लियर. आता इथे आपल्याला 0 पाहिजे आहे म्हणजे याचा यूज करा. लक्षात घ्या कुठे कोणाचा यूज करायचा आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. बाय R1 -R2 ओके तर इथे काय झालं 1 - 0 that is 1 0 0 0 1 0 and 0 0 1 into x y z बरोबर आहे आणि is equals to R1 -R2 so R1 is -1 R2 is -2 so minus of -2 म्हणजेच काय झालं that is -1 plus 2 म्हणजेच 1 बरोबर आहे 1. क्लियर. हे कसं केलेलं आहे लक्षात आलंय. त्यानंतर -2 and 3. आता हा जो मॅट्रिक्स तयार झालेला आहे दॅट इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो I into x y z आणि इज इक्वल्स टू 1 -2 3 आणि म्हणून यामध्ये दॅट इज x y आणि z is equals to 1 -2 and 3 and so the values of x equals to आता यामध्ये काय करा on equating both the matrix on equating both the matrix on equating both the matrix दोन्ही मॅट्रिक्स जर आपण इक्वेट केले तर x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू -2 आणि z ची व्हॅल्यू झालेली आहे 3. So the required three numbers are hence the required three numbers are कुठले कुठले आहेत तर 1 -2 and 3 1 -2 and 3 are the required numbers and this is the answer.
आता आपण जे आन्सर्स काढलेले आहेत ते करेक्ट आहे किंवा नाही ते चेक करा. काय करा, 1 -2 दॅट इज -1 प्लस 3 दॅट इज 2 म्हणजे करेक्ट आहे. इथे पाहून घेऊ आपण 1 minus of minus that is plus 4 1 plus 4 that is 5 plus 3 that is 8 म्हणजे याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेले आहे दॅट इज एक्झॅक्टली करेक्ट. ओके.